told your friend you're not okay. असल्यामुळे ढगाळ वातावरणामुळे मस्त वाटतंय. फर्स्ट टाइम चाललो आहोत गाडीवरती. एक स्पॉट आपण एक्सप्लोअर करणार आहोत. इंटरेस्टिंग स्पॉट आहे. चला बघूया तो स्पॉट. वातावरण पावसाचं जरी असलं तरी अजून नाशिकमध्ये हवा तेवढा पाऊस झालेला नाही. बघूया आज पाऊस सांगितलेला आहे. आज पाऊस येतो पण सर्वांची वाट बघताय कारण खूप उकाडा प्रचंड उकाडा आहे. मुंबई हायवे या हायवेने आम्ही आता चाललो आहोत आणि आमच्या सोबत आमचे मित्र पावसाळ्यात हा एरिया म्हणजे स्वर्ग. इगतपुरी म्हणजे नाशिकचा स्वर्ग म्हणतात. अगदी स्वर्गासारखा अनुभव येतो आणि हे पूर्ण जे डॅम आहे हे पूर्ण पाण्याने भरलेलं असतं. पुढे अजून आपल्याला जर पुढे गेलं तर आपल्याला सांजेगाव लागणार आहे आणि सांजेगावलाच मॅडम जवळजवळ 1 वर्ष इथे शाळेमध्ये जॉब करत होता आणि त्याची ट्रान्सफर आता तिकडे नाशिकला आहे तिकडला. तर हा येण्याचा रोजचा त्यांचा रस्ता होता आणि बऱ्याचदा इथं आम्ही आलोय आणि या रस्त्याला जर बघितलं तर या दोन्ही बाजूने या पुलाच्या दोन्ही बाजूने पूर्ण पाण्याचा वेढा असतो. मे महिना आहे आता हा. आज आहे 24 तारीख आणि इथं काही मुलं होत आहेत. काय सांजेगाव गेली आहे. ही आहे मॅडमची शाळा. सांजेगावची MEP ची शाळा आहे. या शाळेमध्ये मॅडम जवळजवळ 1 वर्ष मॅडम या शाळेमध्ये होत्या. मॅडम बोला इथून नमस्ते. ही आहे माझी शाळा जनता विद्यालय सांजेगाव. जवळजवळ 1 वर्ष या शाळेत मी काम करत होते. खूप सुंदर अशी निसर्गरम्य ठिकाणी असणारी अशी ही माझी शाळा. चारी बाजूला डोंगर, भाताची शेतं, अशा सुंदर ठिकाणी ही माझी शाळा जनता विद्यालय सांजेगाव. हा मुकणे डॅम आणि या मुकणे डॅमचा आनंद घेत शाळेत मुलं येतात. त्याचबरोबर जवळजवळ 1 वर्ष मॅडमनी पण या रस्त्याचा आनंद घेत शाळेत आलेले आहेत. सांजेगावच्या पुढे निघाल्यानंतर एक छोटस एक घर आहे आणि तिथं रस्त्यातच आंबे ठेवलेले आहेत. बघूया कोणता आंबा आहे काय आंबा आहे. हा आंबा आहे एवढा मोठा. बापरे पपई सारखा आंबा आहे यार. काय मोठा आंबा आहे यार. मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात पहिल्यांदा राहिलो. काय एवढा मोठा आंबा. बघू शकतात की पपई एवढा आंबा आहे. माय गॉड, हा एवढा मोठा आंबा मी पहिल्यांदाच बघितलेला आहे. 1 किलोचा 1.5 किलोचा एक आंबा असेल असं मला वाटतं. किती किलोचा? 2.5. माय गॉड, हा 2.5 किलोचा एक आंबा आहे. या आंब्याचं नाव काय? राजापुरी आंबा. गाडगा आंबा. सांजेगाववरून हा आवरलेला रस्ता आला. हा आवरली गाव आहे आणि इथून पुढे आम्ही ह्या डॅमच्या रस्त्याने पुढे जातोय. चलो हा डॅमचा रस्ता आहे आणि या डॅमच्या रस्त्याने मॅडम गाडी चाललंय. बोललाय थोडं हळू हळू हळू. आणि हाच रस्ता डॅमवरती जातो. घाबरू नको. जितकी घाबरते हल्ला नाही. आणि फायनली सुंदर असं डॅम आलेला आहे. तो बघताय माझ्या उजव्या बाजूला तो आहे वैतरणा डॅम आणि माझ्या डाव्या हाताला तो आहे मुकणे डॅम. हे डॅम दोन्ही इगतपुरी तालुक्यात, नाशिक जिल्ह्यामधील इगतपुरी तालुक्यात या जिल्ह्याच्या गावी आहे. नाशिक जिल्ह्यासाठी पूर्ण पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरासाठी. आणि हे वैतरणा डॅमचं पूर्ण पाणी इकडे मुंबई बाजूला जात आहे. ठाणे आणि मुंबई. आलो आपण. तो आवरली गाव आहे. एक छोटस गाव आहे. त्या गावातून अगदी छोटासा रस्त्याने आपण इकडे आलोय आणि इथे जर बघितलं पावसाळ्यात तुम्हाला पूर्ण पाणी भरलेलं असतं. आपण जसं समुद्रातून चाललं असं वाटतं. आपल्याला समुद्रातून चाललं असं आपलं फील वाटतं रस्त्यावर. तर समोर जर बघितलं तुम्ही तर समोर ह्या रस्त्याने आपण आलोय. तर त्या रस्त्यातून आपण सुरुवात केली ते म्हणजे आवरली गाव आहे. आणि आवरली गावातून आवरली गावातून दुसरा जो रस्ता मेन रस्ता खरा तर तो आहे. कदाचित तुम्हाला दिसत नसेल परंतु तो रस्ता आहे तो खरा तर तो रस्ता आहे. आणि या रस्त्यातून आपण इकडून जो आलोय या रस्त्यात जर बघितलं तुम्ही पावसाळ्यामध्ये खूप सारं इथं पाणी भरलेलं असतं आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूने इतकं पाणी असतं की असं वाटतं आपण समुद्रात तरी आलेलं असं फील आपल्याला बघायला मिळतं. आणि विशेष म्हणजे
हे पाणी कंटिन्यू असल्यामुळं हे झाडाचे कलर बघा तुम्हाला कसे सफेद दिसत आहे आणि त्याच्यामुळे ते झाडं अगदी आपल्या बर्फामध्ये सफेद जसे दिसत आहेत तसे आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर चारही बाजून तुम्हाला डोंगर बघायला मिळतील. चारही बाजून बघा सर्व तुम्हाला इकडं पाणीच पाणी दिसेल आणि सगळ्या बाजू तुम्हाला अगदी सारे डोंगर डोंगर बघायला मिळतात आणि पूर्ण डोंगर रांगांमध्ये आपण इथं आलेलो आहे. खूप सुंदर पाणी आहे. मला पाणी बघितली की खूप मज्जा वाटते कारण पाण्यात उड्या मारायला मला खूप आवडतं. खूप परंतु सुंदर असं पाणी आपल्याला आहे. पाण्याची माहिती असल्याशिवाय आपण पाण्यात उतरू नये हा सर्वात महत्वाचा नियम सर्वांनी लक्षात घ्या. कुठे आपलं पाणी दिसलं म्हणजे आपण लगेच उडी मारायची नसते पाण्यामध्ये. कारण बऱ्याचदा आपण न्यूज मध्ये ऐकतो बऱ्याचदा असे मोठे मोठे ऍक्सिडेंट पाण्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात सध्या. सोशल मीडियाचा वापर करताना एक काहीतरी कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आपण पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आपल्या अशा बातम्या बरोबर ऐकायला मिळतात. हो चालेल. त्यामुळे कृपा करून आपण परत व्हिडिओ बघून आणि आपण रिस्क घेऊन कुठल्याही प्रकारच्या पाण्यात जाऊ नका. पण हे जे पाणी आहे मला खूप आवडतं. पाण्यात उड्या मारायला आवडतं. आपण वेगवेगळे रील्स बघतो, व्हिडिओज बघतो, पण सगळ्यात महत्वाचा संदेश या निमित्ताने मला तुम्हाला द्यायचा आहे की आपण कुठल्याही पाण्याच्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला त्या पाण्याच्या ठिकाणाचा अंदाजा नसतं. ते पाणी किती खोल आहे किंवा तिथे किती गाळ आहे. आपण वेगवेगळ्या घटना ऐकत असतो त्याच्यामुळे त्या पाण्याचा अंदाजा घेतल्याशिवाय मध्ये पाण्यात जाऊ नका. छानच्या वातावरणामध्ये मस्तपैकी आंघोळ करून झाली आणि आम्ही मस्त इथं जेवण करणार आहोत. जेवणासाठी आपण आणलेलं आहे काय आणलंय गुळ आंबा आणि पोळी आणलेली आहे आणि भेळ आणलेली आहे मस्त पैकी. इथे आपण छानस नाश्ता करूया. रस्त्यातून सुद्धा आपली ऍथर खूप छान चालते. शेंगांचं शेत दिसलेलं आहे. हे बघा शेंगा काढतात आणि इथं शेतात जर आले तर कुठल्याही प्रकारचे पैसे न मागता आपल्याला ते शेंगा देतील. परंतु शेंगा काढण्यासाठी किती कष्ट आहे बघा. एक आजी हे बघा शेंगा काढण्याची टेक्निक म्हणजे एवढे शेंगा एक झाड काढण्यासाठी सुद्धा किती मेहनत घ्यावी लागते आणि तेव्हा तो शेंगा निघतानंतर हे आपण कुडणार नंतर मार्केटला नेणार. हे बघा अशा शेंगा कुदळी घेऊन भरपूर कष्ट करावं लागतात. आपल्या शहरामध्ये जर बघायला गेलं तर लोकांना महाग पडते शेंगा. विचारला का खूप महाग आहे म्हणे पण इथे ऍक्च्युअली पण मग त्याच्या मागे कष्ट पण आहे ना. इथं किती कष्ट करावं लागतं. शेंगा काढणे किती पण अवघड आहे. जेव्हा प्रत्यक्ष येऊन बघतो आपण तर आपल्याला समजतं. मावशीने आपली शेंगा दिल्या आहेत. काही कर मावशी आवरलीचे आहेत आणि त्यांनी आपला शेंगा दिल्या आहे घेऊन जा म्हणे. काय भाव चालू आहे आता भाव काय भाव विकू राहिले काय न्यायचे आहे ना म्हणून तर काय भाव आहे काय भाव आहे काका 100 रुपये. मास्तरवाडी गावाचं काय नाव आहे छान मास्तरवाडी आणि छोटस गाव मास्तरवाडी. कदाचित तिथे गुरुजी राहत असतील म्हणून कदाचित तिथे. आणि अरे बापरे खेळण्यासाठी पण आहे. एवढ्या खेड्यामध्ये किती छान नेट मध्ये मुलं प्रॅक्टिस करताय. छोटस गाव आहे अगदी मास्तरवाडी म्हणून गावाचं नाव आहे.
आणि छोट्याशा एकदम खेड्यामध्ये मुलं नीट प्रॅक्टिस करताय, खरंच बघून आनंद वाटला. आणि छोटीशी शाळा आहे बघा, किती छोटी शाळा आहे. आणि अशा शाळेच्या वातावरणात हे मुलं प्रॅक्टिस करताय क्रिकेटची. म्हणजे बघा क्रिकेटचं महत्त्व किती आहे आणि IPL आल्यामुळं अजूनच त्याचं महत्त्व खूप वाढलं आहे. अशाच खेड्यापाड्यातून मुलं बाहेर पुढे येऊन IPL मध्ये आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सिलेक्ट होतात. अर्थात त्यासाठी आवड पण पाहिजे. अगदी खेड्यातलं वातावरण, छोटे छोटे घरं, छोटे छोटे गाव आणि सर्व डोंगर आजूबाजूला, म्हणजे एकदम नॅचरल जीवन म्हणतो आपण. ते नॅचरल जीवन खरोखर तुम्हाला जगायचं असेल अशा वातावरण तुम्हाला बघायला जाणं गरजेचं आहे. पालघर, जव्हार, मोखाडा, नाशिक, त्र्यंबकेश्वर रस्ता हांडे डोक्यावरती घेऊन वाहत आहे. हे तुम्हाला खेड्यामध्येच हे चित्र बघायला मिळेल. सिटीमध्ये जर बघितले तर सर्व नळ सिस्टीम असते, पूर्ण तुमच्या घरामध्ये बाथरूमपर्यंत नळ असतो. परंतु ह्या खेड्यामध्ये मुलींना लांब लांबपर्यंत पाणी वाहून न्यावं लागतं असतं. ते निकडून नेलं राम झाले, पण काही किलोमीटर अंतर हे पाणी वाहून न्यावं लागतं. अशा सुंदर अशा वातावरणामध्ये आम्ही दोघं जण मस्त आपल्या एथर गाडीवरती आपण प्रवास करतोय. ही आपली एथर गाडी. या एथर गाडीवरती ह्या छान निसर्गाचा आपण आनंद घेत चाललेला आहे. आणि खरंच नुकतंच आम्ही आता ह्या त्र्यंबक रोडला लागलेलो आहे. मसुर्ली नावाचं एक गाव होतं, त्या गावातून आता आम्ही पुढे निघालेलो आहोत. तुम्ही बघू शकतात आजूबाजूचं जे वातावरण आहे इतकं सुंदर आहे की इथेच थांबावंसं वाटतंय आपल्याला. आणि असं वाटतं की हा रस्ताच संपू नये. खूप छान. आणि सगळ्यात महत्वाचं पावसाळ्यात तर इतकं हिरवगार, हे डोंगर, हे निसर्ग इतकं छान दिसत असेल. खरंच असं म्हणतात की निसर्गाच्या सानिध्यात जो आनंद मिळतो तो पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात. या पॉझिटिव्ह वाईब्स आम्हाला या निसर्गाच्या सानिध्यातून मिळालेले आहे. आणि या रस्त्याने जर आल्यानंतर हा रस्ता म्हणजे इतका छान वाटतं गाडी चालवायला. म्हणजे असं वाटतं आपण बऱ्याच फोर व्हीलर मध्ये फिरतो, पण आज टू व्हीलर आल्यानंतर खरोखर आनंद जो आहे टू व्हीलरचा तो या रस्त्याने खरंच एन्जॉय करण्यासारखा आहे. कारण हा एन्जॉय तुम्ही जितका टू व्हीलर घेऊ शकता तितका फोर व्हीलर घेऊ शकत नाही. कारण या वातावरणाचा जो हा टायमिंग सुद्धा 6चा टायमिंग आहे. त्याच्यामुळे येणारे जो थंडगार हवा, रस्ता, समोर दिसणारे डोंगर. आणि आताच बघितलं मी मुली हांड्याने पाणी वाहत आहे डोक्यावरती. सुविधा जरी कमी आहे पण इथला जो जीवनाचा जो आनंद आहे मला वाटत नाही आपल्या पुढं सिटीमध्ये किती प्रयत्न केला तर तो मिळत शकणार नाही. कारण हा जो नॅचरल आहे हा नॅचरल मला सिटी आपली मिळू शकत नाही. काय भाव घेतलं? 100ला वाटा. हा का? मोनालिसा चेहरा दाखवत घरी कसं. हे कोणत्या शाळेत जाते का? शाळा सोडली का? कितवीला सोडली? 10वी झाली का? 10वी व्हायची. तू 9वी? तू 6वी? आज काय सुट्ट्या लागल्या ना आता? सुट्ट्या लागल्या ना म्हणून आम्ही युक्त आहे का? म्हणून हे आम्ही युक्त आहे. 100 रुपये वाट्याप्रमाणे छान आहे का टेस्ट? सारखे डोळे सगळे लागते इकडे. कसं आहे?